विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सुशांत शिंदे, डेप्युटी कलेक्टर. याशिवाय माझं सिलेक्शन जे आहे ते STI आणि ASO या पदांवरती देखील झालेलं होतं. आज मी तुमच्याशी आहे ते एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. या अगोदर आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती पूर्वपरीक्षा 11 सप्टेंबरला आहे, बरोबर आहे. आणि जी काय 13 सप्टेंबरला आहे आणि जी काय ह्याची परीक्षा आहे कंबाईनची तर ती 11 ऑक्टोबरला आहे, बरोबर आहे. आणि या एक्झामच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये आपण आहे ते काय करतो आहे की ही प्रिपरेशन सिरीज बघतो आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, राज्यसेवेची जी काय प्री आहे तर तिची तयारी कशी करायचं. त्यानंतर आपण पाहिलं की काही मुलं असे की जे फक्त कंबाईनची तयारी करतात तर त्याची तयारी कशी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्यापैकी मेजॉरिटी मुलं असेल जे ह्या दोन्हीची तयारी करतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा या दोघांची मिळून एकत्रितरित्या कशी तयारी करायची हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. तर मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेल की याच्या अगोदर जो काय आपण राज्यसेवेचे प्रिपरेशन असेल आणि कंबाईनची प्रिपरेशन हे दोन्ही व्हिडिओ अगोदर पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी या व्हिडिओमध्ये काय बोलतो आहे. कारण जे मी आज बोलणार आहे हे या दोन व्हिडिओंवरती अवलंबून आहे आणि तुम्हाला पण एक अभ्यास करताना त्याची काय होईल की आयडिया येईल की नेमकं आपल्याला करायचं आहे काय ते. आपण आता पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की पहिला विषय जो आहे तो म्हणजे आपला इतिहास आहे, राईट. आणि इतिहासामध्ये आपण ऑलरेडी पाहिले की आपल्याला जवळपास नाही म्हटलं तर एक 4-5 पुस्तकं वाचावे लागतात. 4-5 पुस्तकं वाचून पण आपण जे काय प्रश्न येतात तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येतीलच असं काय आहे का, नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हा जो काय आपला विषय आहे हा विषय खूप म्हणजे खूपच लिस्ट प्रोडक्टिव्ह आहे, बरोबर आहे. आणि ह्या लिस्ट प्रोडक्टिव्ह सब्जेक्टला आपल्याला मग काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपण काय बघितलं होतं बघा, MPSCची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तेव्हा प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन पण आहे आणि त्यानंतर आहे ते म्हणजे आधुनिक पण आहे, बरोबर आहे. पण कंबाईनची पूर्वपरीक्षा जर बघितलं तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला सगळ्यात जास्त मेन फोकस कशावरती आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावर. तिथं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास विचारतात का तर विचारत नाहीत. म्हणून आधुनिक भारत आणि महाराष्ट्र याच्यावर फोकस करा. आधुनिक भारत आणि महाराष्ट्र यापैकी सगळ्यात जास्त कंबाईनला विचारलं जातं ते काय आहे तर महाराष्ट्राचा इतिहास. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जनरल सर्वसाधारण इतिहास म्हणजे स्वातंत्र्य लढा किंवा क्रांतिकारक आणि समाजसुधारक यांच्यावरती भर प्रामुख्याने दिलेला असतो. म्हणजे आपल्याला पूर्वपरीक्षेचे पण पॉईंट कळाले आणि राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी जे काय आहे तर ते कंबाईनला पण कशाला फोकस करायचं हे पण कळालं. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा राज्यसेवेची परीक्षा म्हणून आपण आहे ते राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करणार. मग महाराष्ट्राचा इतिहास हा कधी करायचा, बरोबर आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास हा मला असं वाटतं की मधल्या 1 महिन्यामध्ये करा. कारण 13 सप्टेंबरची परीक्षा झाल्यानंतर 11 ऑक्टोबर येईपर्यंत तुमच्याकडं जवळपास नाही म्हटलं तर 1 महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की याच्या साधारणपणे कठारे सरांचं पुस्तक आहे, याशिवाय तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे गाठाळ सरांचं पुस्तक आहे, बरोबर आहे. तर यापैकी कोणतंही एक पुस्तक वाचा आणि वाचून आहे ते काय करा की त्या पुस्तकाला 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे तर त्या 11वीच्या स्टेट बोर्डची पण जोड द्या. इतिहासाचा 11वीचा स्टेट बोर्ड आहे आणि याच्यामधून मोस्टली प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतात. मला असं वाटतं की या दोन्हीपैकी एक पुस्तक आणि 11वीचं पुस्तक असे 2 पुस्तकं आहेत तर ते एका महिन्याच्या मधल्या काळामध्ये आरामशीर वाचून होऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं लगेच टेन्शन नाही घेतलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे मला असं वाटतं की आपल्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पण आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला पण लक्षात घ्या, राज्यसेवेची मुख्य परीक्षा आणि कंबाईनची जी आहे ती पूर्वपरीक्षा या दोन्ही ठिकाणी आहे ते आपल्याला काही समाजसुधारक हे नेहमी विचारताना दिसतात. राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये तर पर्टिक्युलरली 11 समाजसुधारक दिलेले आहेत. तर हे जे काही समाजसुधारक आहेत तर या समाजसुधारकाच्या मला असं वाटतं की सगळ्यांच्या नोट्स काढून ठेवा, कारण हे तुम्हाला नेहमी लागणार आहेत. याशिवाय मी तुम्हाला असं म्हणेल की नोट्स काढणं जर समजा तुम्हाला आता सध्या शक्य नसेल, काही वेळेस आहे ते आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत, नोट्समध्ये जास्त दिवस लागू शकतात, हे पॉसिबल आहे. मग मला असं वाटतं की साधारणपणे अज्यूम करा की तुमच्याकडे 6 पॉईंट आहेत एकूण सिलेबसचे आणि ते सिलेबसचे 6 पॉईंट आहेत ते एकानं नोट्स काढण्याऐवजी तुमचा जर 2 किंवा 3 जणांचा ग्रुप असेल जे आपापल्या घरी जरी राहत आहेत किंवा एकत्र राहत आहेत असं जरी असेल तर प्रत्येकानं आहे ते जर ते 6 पॉईंट आहे ते प्रत्येकानं 2-2 पॉईंट डिवाईड करून घेतले तर कमी वेळामध्ये नोट्स पण काढून होतील. सुटसुटीत काढा, काही रिकामी स्पेस पण ठेवा म्हणजे दुसरा परत त्याच्यामध्ये काही ॲड करू शकतो. अशा प्रकारे आहे ते तुम्ही ग्रुपमध्ये नोट्स काढल्या तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. हे झालं इतिहासाच्या बाबतीत. इतिहासामध्ये मी थोडक्यात एवढंच सांगेल, सध्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आणि कंबाईनच्या मधल्या जे काही 1 महिना असेल त्या महिन्यामध्ये तुम्ही तयारी करू शकता.
आता आपण पुढे जाऊयात. पुढे जर आपण गेलं तर त्याच्यामधला पुढचा विषय आहे तो म्हणजे जिओग्राफी, भूगोल, बरोबर आहे. आणि मी असं तुम्हाला म्हणेल की जो काही आपला इतिहास हा विषय आहे, या इतिहास विषयामध्ये मुळातच आपल्याला मार्क कसे पडतात तर खूपच कमी पडतात, बरोबर आहे. मग ते मार्क जे काही भरून काढायचे, फॅक्च्युअल असलेला, कन्सेप्च्युअल असलेला विषय म्हणजे कोणता आहे? भूगोल आहे. आणि भूगोलामध्ये जास्त मार्क पडतात, त्यामुळे या दोघांमध्ये मार्कांचा बॅलन्स होऊ शकतो असं मला वाटतं. मग आपण बघितलं राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला काय होतंय तर प्रामुख्याने राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला जगाचा भूगोल आहे, त्यानंतर तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे काय तर भारताचा भूगोल आहे, आणि त्यानंतर आहे ते म्हणजे प्राकृतिक भूगोल आहे, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा हे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला तुम्ही करणार आहेत तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला जाताना जगाचा भूगोल अजिबात नाही आहे. म्हणजे भारत आणि प्राकृतिक हे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, सगळे नाही किंवा जास्त नाही. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला जो काय तुमचा भर असणार आहे तो कशावरती असणार आहे तर महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रामुख्याने भर असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की आता सध्या जगाचा, भारताचा आणि प्राकृतिक भूगोल केला तर तुमचा MPSC पूर्वपरीक्षेचा अभ्यास होऊ शकतो. मग कंबाईनसाठी महाराष्ट्राचा भूगोल करायचा. परत एकदा मी म्हणेल की महाराष्ट्राचा भूगोल कधी करा? राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या मधल्या 1 महिन्यामध्ये केला तरी चालेल. त्यासाठी पुस्तक चौधरी सरांचं आहे, खतीब आहे, ज्ञानदीप आहे, दीपस्तंभ, तुम्ही जे वाचताय तेच करा. माझ्या मते खतीबचं पुस्तक हे खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्वरूपामध्ये समजेल अशा भाषेमध्ये दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ते म्हणजे काय की या मधल्या 1 महिन्यामध्ये आहे ते बऱ्याच वेळा आपल्यावरती लोड येतो, नोट्स रिव्हिजन होत नाही. तर मी याच्यामध्ये काय केलं की ज्ञानदीपचं टेलिग्रामचं चॅनल आहे, तर ज्ञानदीपच्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी आहे त्या जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा काही नोट्स काढल्या होत्या, 32 पानाच्या नोट्स आहेत. तर त्याच्यामध्ये देखील तुमची महाराष्ट्रात जिओग्राफीची खूप चांगल्या प्रकारे अशी तयारी होऊ शकते, त्यामुळे तुम्ही ते रेफर करू शकता. टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही आहे ते काय करा की डाउनलोड करा. मी परत एकदा त्याच्यावरती नवीन परत अपलोड करेल. आपण जर पुढे गेलं तर पुढचा जो काही विषय आपला तो आहे तो म्हणजे विज्ञान, बरोबर आहे. आता विज्ञान या विषयाला आपल्याला माहिती आहे की बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असे 3 विषय असतात. आता सगळ्यात जास्त जे आहे त्याच्यामध्ये काय आहे तर बायोलॉजीला महत्त्व असतं. म्हणजे पूर्वपरीक्षेच्या बाबतीत कंबाईनला बघायला गेलं तर 15 प्रश्न विचारतात, राज्यसेवेला साधारणपणे 20, 22, 23 प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतात. मग आता याच्यातला सगळ्यात जास्त फोकस हा आयोगाचा कशावरती असतो तर बायोलॉजीवरती असतो. बायोलॉजीमध्ये पण काय आहे आपलं शरीराचं असणारं आरोग्य, बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे शरीरातले आरोग्य आहे, पोषण आहे, अन्न कोणतं कोणतं लागतं, बरोबर आहे. त्यानंतर प्राणी आहेत, वनस्पती आहेत, तर यांच्याबद्दल देखील प्रश्न विचारतात. आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन देखील आपल्याला विचारलेलं दिसून येतं. मेन वर्गीकरण आहे तर हे वर्गीकरण चांगल्या प्रकारे करा. वर्गीकरण बऱ्याचदा आहे ते काय होतं विद्यार्थ्यांची म्हणजे कंप्लेंट असते किंवा मला देखील ते जाणवलं, वर्गीकरण सहजासहजी लक्षात राहत नाही. मी तुम्हाला असं म्हणेल की ह्या वर्गीकरणाच्या काही आहेत त्या ट्रिक्स तयार करून ठेवा, आणि ते ट्रिक्स तयार करून ठेवत असताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त मी अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला, म्हणजे जर पॉसिबल असेल तर समजा ॲज्युम करा की तुम्ही 4 जण मित्र आहात किंवा मैत्रिणी आहात किंवा तुमचा एक ग्रुप आहे, राईट. तर याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा आहे ते ए या व्यक्तीचं विज्ञान हे खूप चांगलं असतं, त्याला खूप चांगल्या प्रकारे समजतं. समजा BCD हे 3 जे काय आहे तर त्यांना ते चांगलं कळत नाही. मी असं म्हणेल की त्या तिघांनी आहे ते काय करा की A कडून त्या गोष्टी समजून घ्या. कदाचित दुसरा असा कोणता तरी विषय असेल की ज्याच्यामध्ये आहे ते काय होतं प्रामुख्याने आहे ते Bला एखादा विषय चांगला जातो तो बाकीच्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे डिस्कशन करा, जे अडतंय ते एकमेकांना विचारा. मग तो पुढचा व्यक्ती हा लहान आहे का मोठा आहे का, बरोबर आहे, त्याला काय वाटेल असं नाही, आपल्या स्वतःचा फायदा होतोय तर पोलाइटली त्याला विचारा, त्याच्याकडून सगळ्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. आपल्याकडे काय असेल तर द्या, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञान दिल्यानं कधी कमी होत नाही, ते वाढतच जातं नेहमी आहे. आणि याचा आपल्याला कुठं ना कुठं 100% फायदा होतो. आपण एखाद्याला आज एखादी गोष्ट जरी शिकवली तरी त्याचं काय होतं की आपल्याला कुठून ना कुठून कधीतरी एखादी गोष्ट दुसऱ्याकडून शिकायला नक्की मिळत असते. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. याशिवाय फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात राहू द्या. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला मोस्टली सगळ्यात जास्त वेळा काय विचारतात, गणित देखील फिजिक्समधले विचारले जातात, तर ती आहे ती पण तयारी करू शकता. मी असं म्हणेल विज्ञानासाठी वेगळी अशी तयारी करण्याची दोन्ही परीक्षेला काही हे नाही, कॉमन तयारी आहे. राज्यसेवेसाठी तयारी करून ठेवा, म्हणजे कंबाईनच्या तयारीसाठी असते ते तुम्हाला मध्ये वेळ भेटेल, रिव्हिजन तुम्हाला होईल. आणि आता सांगितल्याप्रमाणे बायोलॉजीवरती सगळ्यात जास्त भर द्या. तर हा झाला आपला विज्ञान हा विषय. आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊयात. त्याचं नाव आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, बरोबर आहे. तर अर्थशास्त्र हा विषय आहे. या विषयाबद्दल एक काय म्हणते त्याला एक तक्रार असते किंवा कंप्लेंट असते किंवा बऱ्याच वेळा काय होतो नाराजी पण असते की हा विषय जो आहे तो कठीण आहे, बरोबर आहे. त्यातल्या ज्या काही संज्ञा आहेत त्या संज्ञा आपल्याला कळत नाहीत. तर हा कठीण विषय किंवा त्यातल्या टर्म्स आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला असं म्हणेल की स्टेट बोर्डची काही पुस्तकं आहेत
तर हे जे काही स्टेट बोर्डची पुस्तकं येतं तर ती स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा 9वी ते 12वी पर्यंतची. यातल्या खूप बारीक डिटेल्स नका वाचत बसू, पण एखादी गोष्ट GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या स्टेट बोर्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. तर ते आहे ते 2-4 पुस्तकं वाचायला साधारणपणे 2 ते 3 दिवस तुम्हाला जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते समजेल. म्हणजे टर्म्स एकदा तुम्हाला कळाल्या की त्याच्यावरती आधारित असलेल्या पुढच्या गोष्टी तुम्हाला आरामशीर कळतील. किंवा स्टेट बोर्ड जर तुम्हाला समजा आहे ते मिळालं नाही, वाचणं शक्य झालं नाही किंवा कळालं नाही, तर यूट्यूबवरती मृणाल पटेल सरांचे व्हिडिओ आहे, जवळपास एक 80-85 व्हिडिओ येतं. इथून पुढे तुमच्याकडे 80-85 दिवस आहेत. मी तुम्हाला असं म्हणेल की मृणाल पटेल सरांचा दररोज एक व्हिडिओ पहा. एखादी गोष्ट कळली नाही तर परत आहे ते फॉरवर्ड बॅकवर्ड करून परत पहा. पण सरांनी खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये टर्म्स एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला इकॉनॉमिक्स हळूहळू कळायला लागेल आणि कळायलाच लागणार नाही तर तुम्हाला तो आवडायला पण लागेल. म्हणजे अगदी तुमच्यासारखी माझी पण परिस्थिती होती. पण मी व्हिडिओ जेव्हा पाहिले, अजूनही काय पाहिले, तुम्ही वेगवेगळे सर्च करा, त्यातून तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता. पण मी मृणाल पटेल सरांचे व्हिडिओ पाहिले होते, मला ते आवडले म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत. आता दोन्ही परीक्षेसाठी एकत्रित अर्थशास्त्राची तयारी करत असताना मी तुम्हाला सांगितलं MPSC प्रीला दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, बरोबर आहे, जनगणना आहे, त्यानंतर काही इंडेक्स वगैरे आहेत, बरोबर आहे. तर हे सगळे आहे ते पॉईंट कशाला आहेत, MPSC प्रीला आहेत. पण कंबाईनसाठी जर बघायला गेलं तर तुम्हाला GDP GNP ह्या ज्या काही समजा गोष्टी आहेत, त्यानंतर तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे काय, तर बँकिंग आहे, राईट, नंतर कर रचना आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी येतं ह्या सगळ्या गोष्टी कंबाईनसाठी आहेत. म्हणजे MPSC प्री आणि कंबाईन यांच्यामध्ये खूप कमी साम्य आहे. मी म्हणेल की ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत जवळपास आहे त्या अर्थशास्त्राच्या बाबतीत. पण मी तुम्हाला आता असे सांगेल की GNP GDP त्यानंतर बँकिंग, कर व्यवस्था, वित्तीय व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासून करा, कारण त्या गोष्टी म्हणजे अर्थशास्त्राचा बेस आहे. त्या तुम्ही आत्ता जर केल्या तर त्याच्यावरती आधारित असणारे तुम्हाला दारिद्र्य बेरोजगारी पण कळेल. मी तुम्हाला म्हणेल की समजा देशले सरांचं पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे, तर हे देशले सरांचं आणि कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे तर ते चांगल्या प्रकारे आत्तापासून सगळं व्यवस्थित वाचा. जे पॉईंट मी तुम्हाला दोन्हीकडे सांगितले ते दोन्हीकडचे पॉईंट समजून घ्या आणि समजून घेऊन कदाचित डिस्कशन करा. महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत ते नोट्स काढता आले तर काढून ठेवा आणि त्याचं सारखं रिवाईज करा. हे टॉपिक आत्तापासून पॅरलली करत राहा, तुम्हाला कंबाईनला लगेच टेन्शन जास्त येणार नाही. आता पुढची महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे काय, तर मी तुम्हाला असं सांगेल की याच्यामध्ये जे इकॉनॉमिक्स आहे त्यातले कन्सेप्ट चांगले करा आणि ते कन्सेप्ट चांगले करण्यासाठी मी तुम्हाला असं सांगेल की याच्यामध्ये जर गोष्ट आपण बघितली तर स्टेट बोर्ड किंवा मृणाल पटेल सरांचे व्हिडिओ किंवा यूट्यूबवरचे अजून बाकीचे काही व्हिडिओ करू शकता. आता महत्त्वाचं काय होतं बघा, समजा आपण MPSC पूर्वचा आणि कंबाईनचा अभ्यास केला, अभ्यास करून डिस्कशन पण केलं, पण तो पॉईंट आपल्याला खरंच कळाला आहे का हे समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला असे म्हणेल की सराव प्रश्न खूप सारे सोडवा. म्हणजे अगदी दररोज मी म्हणतो 10-10, 15-15, 20 जरी 15-20 जरी प्रश्न सोडून झाले आणि ते प्रश्न आहेत ते जाऊन बघा, त्या संदर्भातले पॉईंट्स वाचा, तुम्हाला लक्षात येईल की अरे हां हे माझं आहे ते बरोबर आलं कारण मला तो पॉईंट समजला, हे माझं चुकलं कारण मला पॉईंट समजला नाही, परत पॉईंट वाचा. अशा प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग करा आणि तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग कराल तेवढा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि मी आता सांगितलं त्या पद्धतीने काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, म्हणजे दारिद्र्याचे पर्सेंटेज असतात, काही जनगणनेमध्ये पहिले 5 राज्य शेवटचे 5 राज्य, तर अशा इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या नोट्स काढा. सगळ्या पॉईंटच्या नका काढू, पण जे तुमच्याकडून सारखं विसरतंय आणि जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे अशा पॉईंटच्या नोट्स काढणं खूप म्हणजे फायदेशीर होतं असं मला वाटतं प्रामुख्याने आहे. आता पुढचा जो विषय आहे आपला तो म्हणजे राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्र या विषयामध्ये जर बघितलं आपण तर म्हणजे राज्यसेवेची प्री असेल आणि कंबाईन असेल तर दोघांनाही सिलेबस बऱ्यापैकी सारखाच आहे, बरोबर आहे. आणि हा सारखा असलेला सिलेबस म्हणजे कोणता आहे, तर परत एकदा घटना, त्या घटनेची निर्मिती कशी झाली, त्या घटनेची वैशिष्ट्य वगैरे कोणती आहेत, राईट. त्यानंतर आहे ते म्हणजे आपली संसद, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, त्यांची कशी प्रोसिजर चालते, बरोबर आहे. त्यानंतर तुमचं आहे ते विधिमंडळ, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विधानसभा, राज्यसभा, राईट. नंतर आहे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, त्यानंतर PM प्राईम मिनिस्टर, CM चीफ मिनिस्टर, त्यानंतर आहे ते गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ह्या दोन्ही परीक्षेला तुम्हाला विचारताना दिसतील, म्हणून ते चांगल्या प्रकारे करा. आणि हे जे काही पॉईंट मी तुम्हाला सांगतोय हे कशातून कळाले, तर परत एकदा ॲनालिसिसमधून कळाले. म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पेपरचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आणि पेपरचं ॲनालिसिस करता आलं म्हणजे काय, समजा सिलेबसमध्ये 1 पासून 10 पॉईंटपर्यंत दिलेले, ह्या 1 पासून 10 मध्ये तुम्हाला लक्षात येते समजा पहिला पॉईंट आहे, तिसरा पॉईंट आहे आणि 10वा पॉईंट आहे, याच्यावरती सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे जास्त वेळा प्रश्न विचारलेत याचा अर्थ त्याला वेटेज जास्त आहे आणि म्हणून तयारी करताना पहिल्यांदा फोकस हा या 3 पॉईंटवर आणि नंतर इतर पॉईंटवरती असला पाहिजे. आणि जे पॉईंट जास्त वेटेजचे ते अगोदर केले याचा अर्थ आपला सिलेबस पण पटकन कव्हर होतो आणि आपल्याला मार्क पण चांगले पडतात. म्हणून ॲनालिसिस जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे आपण जाऊयात. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर डिस्कशन
करत राहा. कारण काय होतं बघा, राज्यशास्त्र हा जो विषय आहे तो जवळपास सगळ्यांचा आवडता विषय आहे, एकदम तुफान आवडता विषय. म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिक्स आणि पॉलिटी या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. आपण त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर डिस्कशन पण करत असतो. तरी देखील आपल्याला बऱ्याचदा आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना 15पैकी 15 किंवा समजा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या बाबतीत 150पैकी 150 मार्क पडत नाहीत. याचं कारण काय असतं, किंवा अगदी चांगल्या प्रमाणावरती मार्क पडत नाहीत, याचं कारण काय आहे, तर आपण वाचून जाऊन डायरेक्ट आहे ते पेपरला बसतो. आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की पेपरला बसलं की आपल्याला त्यातल्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात राहत नाहीत, एक्सेप्शन लक्षात राहत नाहीत, अपवाद लक्षात राहत नाही. प्रश्न आयोग नेमका अपवादावर विचारतं आणि मग आपल्याला घरी आल्यानंतर, रूमवर आल्यानंतर, लायब्ररीत आल्यावर कळतं की अरे आपण हे माझ्याकडून हे चुकलं. म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल की डिस्कशन करा. म्हणजे समजा 19 हे आर्टिकल आहे, 19 आर्टिकलमध्ये समजा 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत, तर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्याला अपवाद काय आहेत याच्यावर फोकस करा. कारण 6 प्रकारचे स्वातंत्र्य जवळपास सगळ्यांनाच माहिती आहेत. 7वं स्वातंत्र्य आहे ते 7वं स्वातंत्र्य कधी काढलं गेलं, का काढलं गेलं, कोणत्या साली गेलं, मग ते आता कोणत्या कलमात आहे, बरोबर आहे. ह्या बारीक बारीक डिटेलमध्ये जेवढं तुम्ही जास्त मायनॉरमध्ये जाल तेवढा तुमचा मार्क आहे ते वाढणार आहे. म्हणून त्यासाठी डिस्कशन करा आणि डिस्कशन करण्याबरोबर सराव प्रश्न खूप सारे सोडवा, बरोबर आहे. मग याच्यामध्ये ज्ञानदीपचं पॉलिटीचं जे आहे ते सराव प्रश्नांचं बुक पण आहे, तुम्ही वाचू शकता. युनिकचं पण आहे. अशा खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही आहे ते बेसिकली त्याच्यात वाचू शकता. आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे करंट अफेअर, बरोबर आहे. तर करंट अफेअर हे कुठून कुठपर्यंत केलं पाहिजे. मला असं वाटतं की दोन्ही परीक्षेची आपण एकत्रित तयारी करतोय, म्हणून जानेवारी 19 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाचं जे आहे ते करंट अफेअर चांगल्या प्रकारे करा, बरोबर आहे. त्यासाठी एक कोणतंही रेफरन्स वाचा. समजा तुमच्याकडे ज्ञानदीपचं करंट अफेअरचं पुस्तक आहे, मिथुन भोसले सरांचं परिक्रमा आहे किंवा अभिनव आहे, एक कोणतंही वाचलं तरी चालेल. त्याला जोड मात्र कशाची द्या, इंटरनेटची. आणि मी तुम्हाला बेसिकली एक गोष्ट सांगेल की बरेच विद्यार्थी हे असं असतात की पूर्ण अभ्यासाच्या काळामध्ये मी मोबाईल आहे ते कम्प्लिटली वापरायचं नाहीच ठरवलेलं आहे, बरोबर आहे. किंवा मी आहे ते काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता इथून पुढं असं काहीच करणार नाही की ज्यामुळे माझा कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, फेसबुक, व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करणं वगैरे. तर मला असं वाटतं की अशा बेसिक गोष्टी करत जाऊ नका. मुळात माणूस हा प्राणी आहे तो काय आहे तर समाजशील प्राणी, त्याला इतरांशी कॉन्टॅक्ट लागतो, इतरांशी बोलणं लागतं. सगळ्यात पहिली गोष्ट एक आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेस तुम्हाला लोकांशीच जोडायचे, म्हणजे समाजाशीच जोडायचे. त्यामुळे त्यांच्यापासून वेगळं राहून अभ्यास करून आहे ते काय असं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पास होईलच अशी काही गॅरंटी नाही आहे कोणती. म्हणून मी तुम्हाला म्हणेल की गोष्टी अभ्यास पण करा, समाज माध्यमांना, फेसबुक, व्हॉट्सअप यांना वेळ पण द्या, पण त्याच्यामध्ये बॅलन्स साधा. आणि म्हणून तुमच्याकडे जो मोबाईल आहे, आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, तर त्यांनी इंटरनेटचा उपयोग घ्या. आणि जर करंट अफेअरच्या बाबतीत बघायला गेलं तर GK Today सारखी वेबसाईट आहे, बरोबर आहे. किंवा काही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, विकिपीडिया देखील अगदी साधी गोष्ट आहे, तर त्याच्यामधून देखील तुम्ही आहे ते काय तयारी करू शकता. तर त्याचा तुम्ही आहे ते नक्की फायदा करून घ्या. आता याच्यामध्ये जर पुढे बघितलं आपण तर पुढचा जो काही विषय आहे तर विषय आहे तो म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंगचा, बरोबर आहे. तर मॅथ आणि रिजनिंग हा जो विषय तर तो बऱ्याचदा विद्यार्थ्यांना जो आहे तो अवघड खूप जातो असं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं, बरोबर आहे. याचं कारण असं आहे की लहानपणापासून आपण बऱ्याच वेळा घाबरत असतो. काही विद्यार्थ्यांना खूप सोपा पण जातो, असं नाही आहे काय हे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या विषयाच्या संदर्भात मी तुम्हाला असं म्हणेल की टॉपिक जे आहे ते पहिल्यांदा सिलेक्ट करा. म्हणजे 2012 पासून ते 2019 पर्यंत समजा आतापर्यंत पेपर झालेले आहेत आणि हे 7-8 वर्षाचे पेपर घ्या. याच्यामध्ये समजा मॅथ आहे, मॅथचे आणि नंतर आहे ते म्हणजे रिजनिंग, तर याचे सगळ्यात जास्त वेळा आलेले टॉपिक काढा, बरोबर आहे. आता समजा ॲज्युम करा की दोघांचे मिळून तुम्ही 25 टॉपिक काढून घेतले किंवा 30 टॉपिक काढले, तर हे टॉपिक मधले दररोज 1 किंवा 2 दिवसाला 3 दिवसाला एक असा टॉपिक करा. आणि यामुळे काय होईल की तुमचं आहे ते डेली बेसिसवरती तयारी होईल. त्या प्रत्येक समजा एक आपण पॉईंट घेतला कोणताही काळ काम वेग, तर त्या काळ काम वेगमध्ये तुम्हाला लक्ष देईल सोडवत असताना एकूण 5 प्रकारचे गणित येतात. आणि त्यामुळे काय होईल की टॉपिक सिलेक्ट करा जे जास्त वेळा येत आहेत ते, दररोज 2 तास प्रॅक्टिस करा. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे सगळं करण्यासाठी आयोगाचे प्रश्न पहा, आयोगाचं विश्लेषण पहा. आणि हे आयोगाचं विश्लेषण जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाबा हे आयोगाच्या विश्लेषणामधून पाहिल्यानंतर किंवा प्रश्नांमधून की कोणत्या टॉपिकवरती सगळ्यात जास्त आयोगाचा भर आहे, कशा प्रकारचा भर आहे. म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल ते म्हणजे खरे खोटे विधान नावाचे प्रश्न मागच्या 2-3 वर्षामध्ये जास्त वेळा विचारायला लागले. म्हणजे समजा 2 किंवा 3 व्यक्ती येतं आणि त्या व्यक्तींमधले प्रत्येक जण काहीतरी स्टेटमेंट करतोय, मग यातलं खरं कोण बोलतं हे आपल्याला शोधायचं.
मग आपल्याला हे कधी कळणार आहे, जर तुम्ही 2015 किंवा 14च्या आधीचे प्रश्न बघितले त्यावेळेस हे टॉपिक विचारत नव्हते, पण त्यानंतर मात्र विचारायला लागले. म्हणून आयोगाचे प्रश्न पाहिल्यानंतर आयोगाचा बदलता ट्रेंड पण कळतो, म्हणून आहे ते आयोगाचे प्रश्न पहा. आणि याच अनुषंगानं मी आहे ते ज्ञानदीप तर्फे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यांचं विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. आणि या विश्लेषणामध्ये आयोगाचे पेपर कधीपासूनचे 2010 पासून ते 2019 पर्यंतचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जवळपास हे 10 वर्षाचे पेपर आहेत आयोगाच्या. त्याच्यामध्ये विश्लेषण पण दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं, आणि गणित आणि बुद्धिमत्ता यांच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल अरे गणित आणि बुद्धिमत्तातले कोणते कोणते टॉपिक आहेत, कोणते टॉपिक विचारले जातात. त्यामुळे हे पुस्तक आहे ते तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे, याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर पुढे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही 6-7 विषय सांगितले याच्याबद्दल थोडक्यात बघूयात. राज्यसेवा आणि कंबाईन याच्यामध्ये वेगळं काय आहे इतिहासाच्या बाबतीत, तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कंबाईनला वेगळा करावा लागणार. आणि हा कधी करा तर मध्ये तुम्हाला जो काही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 1 महिना मिळणार आहे त्यावेळेस करू शकता. भूगोलाच्या बाबतीत पण महाराष्ट्रावरती सगळ्यात जास्त फोकस आहे, बरोबर आहे, तो मधल्या काळात करू शकता. मी तुम्हाला सांगितलं ज्ञानदीपच्या टेलिग्राम चॅनलवरती मी नोट्स टाकेल, नोट्स आहे ते तुम्ही वाचून घ्या. एखादी गोष्ट जर कळली नाही तर तुम्ही आहे ते काय तर मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल त्याच्यामध्ये आहे. आणि पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये. आता अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर अर्थशास्त्र हा दोन्हीकडे पण डिफरंट आहे, म्हणजे कंबाईनला वेगळ्या पद्धतीने विचारला जातो आणि राज्यसेवेला वेगळ्या प्रकारे. मी असं म्हणेल की दोन्हीची तयारी पॅरलल करा, कारण लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवेसाठी फक्त दारिद्र्य आणि निर्देशांक वगैरे करत गेले तर त्याच्यावर बेसिक असलेल्या जे काही कंबाईनमध्ये विचारल्या जाणाऱ्या फाउंडेशनच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळणार आहेत आणि परत तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि करंट अफेअरच्या बाबतीत मी असं म्हणेल की जर तुम्ही ऑगस्टपर्यंत केलं तर ऑगस्टपर्यंत केलं तर तुम्हाला लक्षात येईल, ऑगस्ट 2020 पर्यंत तर तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये राज्यसेवेची जी काही प्री आहे तर ते प्रीची पण तयारी होईल, आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कंबाईनची पण तयारी त्याच्यामधून होऊ शकते. आणि म्हणून ह्या एकूण 7 विषयातले 4 विषयामध्ये थोडासा डिफरन्स आहे. मग राहिलेलं जे काही समजा विज्ञान आहे, त्यानंतर तुम्हाला लक्षात येते की पॉलिटी आहे, बरोबर आहे, आणि पुढचं आहे ते म्हणजे मॅथ आहे. तर याच्यामध्ये वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, एकाच अभ्यासामधून दोन्हीची पण तयारी होऊ शकते. आता दोन्हीची एकत्र तयारी करत असताना स्टडी प्लॅन किंवा अभ्यासाचं प्लॅन कसा असला पाहिजे तुमचा, तर मला असं वाटतं की एक बेसिकली 8 ते 10 तास ॲव्हरेज अभ्यास करा, बरोबर आहे, आणि जास्तीत जास्त जमला तर तुम्हाला 12 तास करा, पण 12 तासापेक्षा विनाकारण जास्त पण थांबू नका. काही विद्यार्थी आहेत ते 16-16, 18-18 तास अभ्यास करतात, बरोबर आहे, आणि 1-2-4 दिवस अभ्यास केला की आजारी पडतात, किंवा 2-4 दिवस 18 तास अभ्यास करतात आणि नंतर आठवडाभर गायब होतात. तर अशा गोष्टी काही कधी करत बसू नका, ठीक आहे. आणि म्हणून एक ॲव्हरेज 10 तास जरी एखादा विद्यार्थी अभ्यास करत असला ना तरी खूप चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही तुमचे डिवायडेशन करा, एक विषय सकाळी घ्या, एक विषय दुपारी घ्या, संध्याकाळी आहे ते थोडं इतर विषयाचं करा, पण एका दिवसामध्ये 2 विषय दररोज 10 तास जर ॲव्हरेज अभ्यास असेल तर बऱ्यापैकी चांगली तयारी तुमची होऊ शकते. आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे डिस्कशन, बरोबर आहे. तर जर तुमचा ग्रुप बनत असेल, तुम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असाल तर सिन्सिअर असणाऱ्या मुलांसोबत तुम्ही ग्रुप बनवा. ग्रुपमध्ये जे जे पॉईंट तुम्हाला अवघड जात आहेत ते अगोदर ठरवा आणि त्यानुसार ज्याला चांगलं येतं त्याने आहे ते डिस्कशन करा. आणि डिस्कशनमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा, नुसतं ऐकून घेऊ नका, ठीक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट थोडी जरी माहीत असेल तरी इतरांना सांगा. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय तर क्वेश्चन सॉल्व्हिंगच्या संदर्भातली गोष्ट आहे. तर म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल की डेली आत्तापासून जे आहे ते 100 प्रश्न सोडवत चला. आणि या 100 प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे काय की 50 प्रश्न जे आहेत ते 50 प्रश्न जरी समजा बरोबर आले आणि 50 प्रश्न चुकले तर हे प्रश्न आहेत ते जाऊन बघा, त्यातले 10 जरी पॉईंट तुम्हाला नवीन कळाले तरी डेली तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. अशा प्रकारे तुमची तयारी होईल. आणि म्हणून आत्तापासून जर आपण बघितलं तर तुमच्याकडे जवळपास 2-2.5 महिने राज्यसेवेला आहेत, त्यामुळे प्लॅनिंग करून व्यवस्थितपणे अभ्यास करा, कंबाईनसाठी पण चांगली तयारी करा. आणि तुम्हाला ह्या प्रिपरेशनमध्ये माझ्याकडून शुभेच्छा आहेतच. तुमचे जरी अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा, मी तुम्हाला प्रत्येकाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्यामधून जे आहे ते आपली जी काही प्रिपरेशन सीरीज आहे तर त्या प्रिपरेशनच्या सीरीजमध्ये आपण इथं थांबतोय. पण तुम्हाला एखाद्या विषयाच्या संदर्भात समजा काही अडचण असेल की ह्या विषयाची तयारी कशी करावी, बरोबर आहे, पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीत किंवा स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये टाका. जर तशी डिमांड असेल तर मी त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की टाकेल, ठीक आहे. तर तुम्हाला परत एकदा माझ्याकडून आहे त्या शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक्यू.